सॉरी बोलते हैं ना आप लोगों को, और आप लोगों को मजा आता है ना मेरा सॉरी सुन के। नहीं मैम। कोई बात नहीं आप है। ही क्यों बोल रहे हो? आप तो करवाने वाले हो। नहीं नहीं, सॉरी बोलने में कोई शर्म नहीं आती है मुझे। एनीवेज, क्या क्या किया 3 4 दिन की छुट्टियों में आप लोगों ने, वो बताओ। मैम मैंने थोड़ा ट्रेडिंग स्टार्ट कर दी एग्जैक्ट। मैम। वाह, हाँ। गुड। और क्या गुड क्या किया? आफ्टरनून ऑल। वेरी गुड आफ्टरनून। और क्या क्या मैम, किया? आप प्लीज वापस वो कॉल का और पुट का बताओगे क्या? नहीं समझ में आया। और दूसरी बात कि अभी तो मैं सिर्फ इक्विटी पे ही कर रही हूँ कि जैसे रोज का रोज, जैसे एक दो घंटे में समझो ट्रेड किया वगैरह, और जितना निकला उतना ओके ठीक है। लेकिन कल मेरे से गलती हो गई। गुड। कमाया 5 रुपया। क्योंकि एक ही मतलब ये लिया था, मैंने शेयर लिया था 161 का, ऐसा कुछ तो भी था। और हम्म उस दूसरा दो लिया था, सॉरी, टाटा स्टील का और टाटा पावर का। तो हम्म प्रॉफिट तो हुआ, लेकिन वो ब्रोकरेज में गया था। और फिर मैंने ढूंढा तो चॉइस का जो है आपने ऐप हम्म। मतलब ये किया हुआ, तो उसमें है वो ब्रोकरेज कैलकुलेशन और मार्जिन कैलकुलेशन का जो आपने ऐप बताया था, वो राइट। है। तो फिर लेकिन एक दो क्वांटिटी का होता नहीं है ना उसमें कैलकुलेशन। इक्विटी में आपको मार्जिन कैलकुलेशंस करने की जरूरत नहीं है। ओके, बट एनीवेज, आपने ट्राई किया, दैट इज मोस्ट इम्पोर्टेंट, कि आपने एटलीस्ट ट्राई तो किया है ना। वो बहुत जरूरी होता है। अगर आप ट्राई नहीं करोगे तो मजा ही नहीं आएगा। कविता मॅम, कॉंग्रॅच्युलेशन सांगा, कशात कसा प्रॉफिट केला? हाय मैम। फॉर्म्युलेज नका सांगू, रेकॉर्ड होतोय, फॉर्म्युलेज नका सांगू, फक्त कसा प्रॉफिट केला, काय शिकायला ओके मिळालं ओके। ते सांगा. मॅम मी इंट्राडे मध्ये कॉल, सॉरी ऑइल इंडिया मध्ये केलं. हम्म. ये 100 क्वांटिटी घेतलेली. मॅजिक. 1945 रुपये प्रॉफिट दोन अरे हजार वा, ग्रेट. झालं. थँक्यू. थँक्यू मॅम फॉर यू. तुमच्यामुळेच झालं हे शक्य. नाही, तुमचे फॉर्म्युले मी केले, म्हणजे न्यूज न्यूज स्ट्रॅटर्जी वगैरे सगळं. परत. आता म्हणजे आता बिझनेस स्टँडर्ड मध्ये ना येस बँकची न्यूज काय आलती की त्यांचं प्रॉफिट झालं. बरोबर आहे. आणि न्यूज मध्ये सीएनबीसी मध्ये पण म्हणजे सांगितलं की येस बँकचा प्रॉफिट झाला. मग बरोबर तो आहे. आपण बाय करणार ना. हो. मग ते स्टार्टिंगलाच ते सेल मध्ये इतकं उघडलेलं ना, म्हणजे सेलच केलं पहिल्यांदा त्यांनी, असं का होतं मग ते. गुड, व्हेरी गुड मॅम. म्हणजे तुम्ही खरोखर अभ्यास करताय, ऐकून बरं वाटलं. कधीच त्यांचं रिझल्टची डेट्स होती आणि त्यांना ऍज पर कम्पेअर लास्ट मंथ पेक्षा, या म्हणजे लास्ट क्वार्टर पेक्षा या क्वार्टरमध्ये किती प्रॉफिट झाला हे तुम्हाला डीपली जाऊन चेक करावं लागेल. डीपली जाऊन चेक केल्यानंतर आता खूप साऱ्या गोष्टी, आता फक्त तुम्ही न्यूज वाचली, बरोबर आहे, हा की असा हा. प्रॉफिट झाला, आणि तुम्ही सीएनबीसी वर पण ऐकलं. त्याच्या बोला बोला. मला मॅडम बद्दल जरा थोडं बोलायचं होतं. म्हणजे माझं घराचं स्वप्न. अरे, माझा हाच प्रॉब्लेम आहे, मॅडमशी बोलताना पहिला रडायला येते. रडू नका, रडू नका. मी पण रडेल इकडे. आज मी पण रडायच्या मूड मध्ये, माहितीये का तुम्हाला? नाही, होईल, सगळं सगळं चांगलं होईल. बी पॉझिटिव्ह. प्रत्येकानं काय काय प्रॉब्लेम असतात. म्हणजे माझं ऑलमोस्ट 1-2 वर्ष घर थांबलेलं. म्हणजे पूर्ण लोन मध्ये मी गेलते की कुठलं पैसे कसं द्यायचं वगैरे काय माहित नव्हतं. म्हणजे म्हणजे एका दिवसात मी निर्णय घेतला की मॅडमकडनं मी सिल्वर तावीज घ्यायचं वगैरे. मॅडमकडे आम्ही औरंगाबाद मध्ये घरी गेलो. मॅडम काही नाही बोलल्या. मॅडम म्हटले की 6 महिन्यात तुमचं घर होणार आणि विदाऊट लोन होणार. आणि त्या मॅडम जशा बोलल्या तसं गोल्ड ताबीज केल्या केल्या माझा म्हणजे पैसे संपायचे अकाउंट मध्ये, कसे पैसे येत होते माझं मलाच माहित नव्हतं. आणि माझा इतका बंगला छान झाला मॅडम. मॅडमांचं खूप खूप थँक्यू आहे मॅडमांना. मॅडमांनी सांगितलेले की तुमचं विदाऊट लोन आणि खूप छान घर होणार आहे. तसंच माझं मी गोल्ड ताबीज केले, सॉरी सिल्वर ताबीज केल्या केल्या मला माझा बंगला इतका छान झाला
की मॅडमांचे खूप खूप आभार आहे त्याबद्दल. थँक्यू मला मॅम. बोलवलंच नाहीये पण सगळ्यांना तुम्ही घर बघायला. मी आता ग्रुपवर पाठवते. आणि मॅडम तुम्हाला कोल्हापूरला गेला किती वेळा मी आमंत्रण दिले तुम्ही कोल्हापूर यामुळं. जवळ राहत नाही ना, लांब राहतात. हो हो. एनिवेज. मी मॅम ग्रुपवर माझ्या आम्हाला बंगल्याचा कधी फोटो होईल हो? टाकते. म्हणजे आता जवळजवळ 20 दिवस झाले, म्हणजे खरं योग आल्याशिवाय होत नसते, ही गोष्ट खरी आहे. पण म्हणजे परवा पण मिस्टरांनी ट्रॅक केलं ऍक्च्युली, पण ते अजून मुंबईलाच दाखवतंय. मुंबईला ते पोस्टाने पाठवतो ना मॅम आम्ही, तर तो थोडा वेळ लागतो. बाकी सगळे कुरिअर वाले खरं सांगू तर मग ते क्रॉस चेक, गोल्ड, सिल्वर हो या हो हो. ते पोस्टामध्ये काही अडचण येत नाही. म्हणजे आउट ऑफ कंट्री आम्ही सगळे पोस्टाने बाय पोस्टच पाठवतो. येऊन जाईल. पण कालच एक युएसचं गेलंय, तुमचं पण त्यांच्या सोबतच आहे, तर आय थिंक नेक्स्ट 2 to 3 days मध्ये येऊन जाईल. डोंट वरी. ओके, चला आता गप्पा खूप झाल्या, जाऊया मार्केटमध्ये. फॉर्म्युलेज आणि ऑप्शन्स शिकायचंय, बरोबर आहे. एकदा मी सगळे फॉर्म्युलेज रिपीट करते. हिंदी वाले कोई नहीं है ना, मराठी में चलेगा ना, कि हिंदी में शुरू करना है मुझे? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही मॅडम. मॅम प्लीज टर्मिनलचं बघा ना, आमचं टर्मिनल नाही चालू अजून. ते चेतनजी सगळेजण ते बोलणं, आणि नाही काल निनाद सरांनी जे डिटेल्स पाठवले होते फॉर द चॉईस टर्मिनल, ते मी सगळे टाकलेले. नाही कुठलं मॅम, नाही माहिती. काल मी सगळे ग्रुपवर सगळ्या डिटेल्स टाकलेल्या, निनाद सरांनी टाकलेल्या. पण ठीक आहे, मी परत एकदा टाकते. डोंट वरी, मी परत एकदा टाकते. कारण येतच नाही. आणि ते तुम्ही जे नंबर दिले होते तिथे कॉन्टॅक्ट केला तर ते म्हणतात की तुम्हालाच बोला, म्हणजे तुमच्याशीच हे करा, कनेक्ट करा म्हणून. ओके, ठीक आहे, ठीक आहे. काल मी सगळे ऍक्च्युली टाकले होते, पण मी पुन्हा एकदा टाकते. डोंट वरी. जाऊया पुढे. प्रत्येकाशी इंटरॅक्शन करतात ना मॅडम, जे इंटरॅक्शन करतात प्रत्येकाशी, ते बाकी क्लासमध्ये होत नाही. बाकी क्लासमध्ये मी याच्यापेक्षा पण क्लासेस केलेत, पण बाकी क्लासमध्ये असं 1 to 1 इंटरॅक्शन तुम्हाला मिळणार नाही. नॉर्मली शिकवलं जाते ते प्रत्येकाने ऐकले जाते, पण मॅडम तर मी पाहिलं की प्रत्येकाला समजवण्यापर्यंत प्रत्येकाची इंटरॅक्शन करते. हा एक प्लस पॉईंट आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, न चिडता सांगतात. असं काही नाही आहे, मी चिडते, भरपूर चिडते. ऑलरेडी त्या इतक्या व्यापात असतात, त्यात आपण काही थोडस हे केलं तर त्रासदायक होईल. विदुला मी तुम्हाला शेअर करते बघा, CNBC ची लाईव्ह लिंक आहे ना, चालेल चालेल. व्हॉट्सअपवर करते. ट्राय इट तुमचे ओपन. पण मला वाटतं लाईव्ह लिंक. सो क्लिअर झालं. आता नका बघू, नंतर निवांत बघा. ठीक आहे, मी जस्ट पाठवून दिली त्यांना की कळेल त्यांना कोणती. हा, आणि दरवेळेस जरी तुम्ही ओपन केली तरी ती लाईव्ह होत जाईल. आतापर्यंत पण IPO, इक्विटी, डे इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन्स बघितलं. ठीक आहे. रिपीट बॅच मध्ये पण तुम्ही लोक परत एकदा करणार आहात. आत्ता पण मी तुम्हाला समजवणार आहे, त्यामुळे तो पार्ट सोडून द्या की हे नाही येते, ते नाही येते. जसं जसं प्रॅक्टिकली करायला जाऊ तसं तसं सगळ्या गोष्टी येतील. सो आप लोगों के पास अभी के लिए 1 लाख रुपीज सबके पास है, मतलब ऑलमोस्ट 41 पीपल है यहाँ पे, और सभी लोगों के पास 1 1 लाख रुपीज है, पुराने स्टूडेंट, नए स्टूडेंट। अब इन 1 लाख रुपीज को आपको म्यूचुअल फंड, IPO, इक्विटी, डे इंट्राडे, फ्यूचर ऑप्शंस में इन्वेस्टमेंट आपके हिसाब से करनी है। आपको चाहिए आप पूरा फ्यूचर ऑप्शंस में डाल सकते हो, आप पूरा का पूरा डे ट्रेडिंग कर सकते हो, आपको चाहिए सिर्फ आप इक्विटी में रख सकते हो, आप मल्टीपल जगह पे भी आपके पैसे इन्वेस्ट कर सकते हो। आपके पास अमाउंट सिर्फ 1 लाख रुपीज है, इससे ज्यादा आपके पास अभी के लिए नहीं है। जो भी होगी, आपको लग रहा है ज्यादा तो मुझे भेज दीजिए, अभी के लिए 1 लाख रुपीज रखिए। और आपको मुझे कल एग्जैक्ट फंड डाइवर्सिफाइड करके बताना है कि शीतल मैं यहाँ पे इतना इन्वेस्ट कर सकता हूँ, कर सकती हूँ। सिंपल। होमवर्क क्लियर है? ओके। पहले दिन से लेके लास्ट डे तक सारे डाउट्स आपको निकाल के रखने हैं। ईच एंड एवरी डाउट्स आपको निकाल के रखने हैं। ऐसा नहीं होना चाहिए कि लास्ट डे था और मेरे पास क्वेश्चंस नहीं थे।
जो भी है, आप लोगों को जो भी पार्ट नहीं समझ में आया, जो भी मुझे समझाना है, वो फॉर्मूले होने दीजिए, वो न्यूज़पेपर होने दीजिए, वो इक्विटी होने दीजिए, म्यूचुअल फंड होने दीजिए, आईपीओ होने दीजिए, वॉट एवर, हर सेगमेंट वाइज प्रॉब्लम्स निकाल के रखिए। कब आप लोग टेक्निकल में शिफ्ट होना चाहोगे, बेसिक वाले जो नए बैच के लोग हैं?